सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये सौ मृणालिनी जोशी यांनी लिहिलेली आठवण सद्गुरू लाभला याचा भाग 2. मनात रुखरुख राहिली. आपलंच हे असं का व्हावं? आपला स्वभावच असा. जिथं जिथं भव्य दिव्य दिसेल तिथं धावायचं. कित्येकदा तर अगदी योगायोगानं मी तिथं पोचले. अनेकांनी अगदी अनपेक्षितपणानं आणि निर्हेतुक प्रेमानं मला आपणहून मार्गदर्शन पण केलंय. पण त्यामुळं माझ्या साधनेत एकनिष्ठता आली नाही, एकाग्रता आली नाही. एकाच गुरुवर भार टाकून निश्चिंत होता आलं नाही. काय करावं? रात्री सद्गुरू कृपांकित स्वामी सत्यदेवांनी एक कागद हाती दिला. त्यात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं की आता त्वमेव सर्वं मम देव देव. अशा एकविध भावानं श्री स्वामीचरणी शरण व्हावं. आज श्री गुरूंनी प्रणवघोष ऐकवलाय हे प्रसादचिन्ह समजून उद्या मंत्रोपदेशासाठी प्रार्थना करावी. हे आणि हेच तुमचं सद्गुरू स्थान आहे. तो कागद वाचला आणि रात्रभर विचार केला. पण सकाळी काही माऊलीला शरण गेले नाही. निरोपाच्या भेटीसाठी मला खोलीतून बोलावणं आलं. कालच्यासारखंच माथं टेकवून प्रणाम केला. मी उभीच होते. अंतर्बाह्य निर्मळ शुचिर्भूत आनंदाला डोळे भरून पाहत होते. मनाच्या मंजुषेत ते मनोहर रूप साठवून घेत होते. इतक्यात स्वामींचे ओठ हलले. तिथं उभ्या असलेल्या श्रीयुत जयंतराव देसाई यांनी ते वाक्य मोठ्यांदी उच्चारलं. मी गोंधळून गेले. माझ्या कानावर विश्वासच बसेना. वाटलं हा माझ्या स्वप्नील मनाचाच एक चमत्कारिक खेळ आहे. कारण ही योग्यता आपली नाही. मला उद्देशून हा परमहंस असं बोलणंच शक्य नाही. कारण मी आहे रंक, क्षणाक्षणाला चुकणारी, भावनेच्या आवर्तनात भिरभिरणारी, काम क्रोध मोह यांच्या तावडीत सापडलेली मी एक अतिसामान्य संसारी बाई. नाही म्हणायला केव्हा तरी एखादी लाट येते आणि मला वर उचलते. कधीतरी वाऱ्याची झुळूक येते आणि मला आकाशाच्या दिशेनं उंचावते. पण असे क्षण फार कमी. अखेरीस माझं नातं मातीशीच, पार्थिव देहाशीच, चंचल मनाशीच. एखाद्या वेळी अंतराळी झेप घेतली तरी पुन्हा येऊन पडायचं या पृथ्वीच्याच मांडीवर. छे, काहीतरी चुकतंय. शब्दांचा अर्थ बरोबर लावता येत नाहीये. एकीकडे असा विचार करीत होते आणि दुसरीकडे अश्रू वाहत होते. आनंदानं आणि दुःखानं, कृतार्थतेच्या आनंदानं आणि वियोगाच्या दुःखानं. निघताना पायाशी डोकं टेकलं. त्यावेळी फार फार वाटलं की आपल्या वाकलेल्या मस्तकाला स्वामींचा स्पर्श व्हावा.
एकदाच, अगदी ओझरता तरी, पण नाही झाला. कदाचित त्यांना सांगायचं असेल की आपल्या या अलौकिक नात्याला पार्थिवाच्या स्पर्शाची गरजच काय. पण हा विचार आहे त्यांचा, लौकिकाच्या सीमा ओलांडलेल्या महापुरुषाचा. पण माझे खोडीचे पाय अजून पृथ्वीनंच धरून ठेवले आहेत, त्याला काय करणार. स्वामींचं आणि माझं इतकं निकटचं नातं जुळलं खरं, पण अजूनही माझ्या मनातला भूतकाळ अंतर्धान पावत नव्हता. स्वामींच्या चरणी समर्पण करावंसं वाटत नव्हतं, कारण समर्पणासाठी लागणारं एकसंध मन आणि दृढ संकल्प करणारी समर्थ बुद्धीच माझ्याजवळ नव्हती. दरवेळी गुरुपरंपरा निराळी. काय करावं. स्वामींनी सूचना दिली होती. श्रावणी पौर्णिमेलाच गुरुपरंपरेचा कागद आपणहून पाठवला होता. त्यात लिहिलं होतं, ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी गुरुपरंपरा म्हणून ध्यानाला बसावं. खरं तर वाटत होतं रोजच, पण धीर होत नव्हता. पहिल्या सर्वांची मनोमन भीती वाटत होती. त्यांच्या मर्मभेदक बोलण्यानं जीव धास्तावला होता. हे पतन आहे, गुरुद्रोह आहे, या शब्दांनी मन कासावीस होत होतं. पण ओढ कमी होईना. अखेरीस एक दिवस हा संघर्ष पराकोटीला पोचला. वाटलं आपण सुखाचा जीव उगीचच दुःखात लोटला. आनंदासाठी अध्यात्माकडे धाव घेतली, पण आपलं प्रारब्ध इतकं खडतर, पूर्वसंचित इतकं विचित्र की इथं देखील दुःखच हात धुवून पाठीला लागलं. सोडून द्यावं हे सारं. मंत्र नको, जप नको, ध्यान नको, वाचन नको की चिंतन नको. स्वामींनी ओवाळणी म्हणून दिलेल्या पाटावर बसूनच हात जोडले. हृदय पिळवटून म्हटलं, दादा, दादा, आता तूच यातून वाचव, मार्ग दाखव. एक काहीतरी निश्चित सांग, दृष्टांतानं, स्वप्नानं, पत्रानं, कसंही, पण मला कळेल असं सांग. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशीच पावसहून पत्र आलं. माझ्या गुरुमाऊलीनं निसंदिग्ध शब्दात लिहिलं होतं, गुरुपरंपरेचे श्लोक वाचून ध्यानाला बसलं म्हणजे पुरे. मनात आनंद मावेना. दत्त जयंतीच्या शुभदिनी प्रसन्न मनानं सोहम भजन केलं. इतकं झालं तरी अजून हे बाहेर प्रकट करण्याचं धैर्य होत नव्हतं. पण तेही एक दिवस आपोआप घडलं. अशोकच्या माध्यमातून स्वामींनीच मला खडसावलं, मार्गदर्शन केलं. त्याच क्षणी मी सद्गुरूचरणी अनन्य भावानं समर्पित झाले. आजवरचे सारे सत्पुरुष त्याच एका महापुरुषाच्या अंतर्यामी लीन झाले. गुरुतत्व एक झालं, माझी निष्ठा अभंग झाली. आज मी आनंदात आहे. स्वामींच्या सहवासात रंगून गेले आहे. माऊलीनं आपणहून बोलावून तृप्त केलं आहे आणि जाताना देहरूपानं दूर होताना सांगून गेली आहे, कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझा, तोच लक्षी माझे हित, स्वामी म्हणे मी निश्चिंत. स्वामी कृपेनं स्वामींची मुक्ती ही निश्चिंत झाली आहे. सौ मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा. उद्याच्या भागात आपण दा के पांडे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.